माझ्या गावाकडे जायला होते खूप जास्त प्रॉब्लेम या रस्त्यामुळे आणि आज निघाली आहे बघा आमच्या इकडं इंगळी. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आले आहे बघा माझ्या आईकडे आणि तिथे गेल्याच्या नंतर निघाली होती बघा एवढी मोठी इंगळी. म्हणजे खूप जास्त तिथं निघतात पावसाळ्यामध्ये. मग आमचं जेवण वगैरे झालं होतं बघा आणि माझ्या आई इथं भांडे घासत होते कारण मला उद्या लवकर जायचं आहे गावाकडे, थोडं काम होतं. मग इथं मी बसची वाट पाहत होतो बघा. मी माझ्या आई ते इकडून आली होती बघा आता बस. ते इथं माझ्या आई चालली आहे बघा बसमध्ये आणि ही बस आहे बघा तामशाची. आईला बसमध्ये बसून दिलं होतं आणि मी चालले आहे बघा आता गाडीवरती. आई उतरली होती बघा तामशाला. तर आम्ही थोडा वेळ पाण्यात चालत होतो. मग गाडीवर बसल्याच्या नंतर खूप जास्त प्रॉब्लेम होत होती बघा कारण हे रस्ते तर तुम्ही बघू शकता किती खराब आहेत ते. आणि खूप वर्ष झालं बघा हे काय रस्ते बनवलेत नाही आणि लोक आहे ना बघा ते रस्ता सोडून आहे ना बघा गाड्या बाहेरून चालवत आहेत. मग मी पोहोचले आहे बघा घरी. ताजी तर वाट बघत होती आमची. मग मी थोडा वेळ बसले होते बघा. मग इकडं पडला होता असा रिमझिम रिमझिम थोडा थोडा पाऊस पडला होता, जास्त काही पडला नव्हता. मग मी गेले होते माझ्या शाळेकडे. तर इकडं म्हणजे समोरून व्हिडिओ घेतला नाही, पाठीमागला आहे. तर मग मी परत आले होते बघा घरी आणि आता निघायचं होतं मला घरी. ताईला बसून दिलं होतं बघा मॅजिक मध्ये आणि इकडं जाता वेळेस बघा हे आहे स्तंभ उमरी मधलं आणि इकडं आहे ना बघा मी चालवत होते गाडी कारण व्ह्यू खूप भारी झाला होता बघा. आणि मला पण आता गाडी शिकायची आहे म्हणजे बराबर. म्हणजे एकली असल्यावर मला भीती वाटते बघा गाडी चालवायची. इकडं व्ह्यू खूप भारी झाला होता आणि डग वगैरे पण बघू शकतो, असं आबाळ वगैरे आलं होतं. आणि जे व्हिडिओ आलता ना बघा म्हणजे बिबट्यानं इथं पाणी वगैरे त्याच्या लेकरानं पिलं म्हणून तर तामशा मधला. तर ही जागा आहे बघा. ते मी म्हणलं मी बघलं तर तुम्हाला पण माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवा म्हणून मी हे व्हिडिओ घेतला आहे बघा. मग मी गेले होते डायरेक्ट आंबेगावला, थोडं पाणी वगैरे पिलं. मग मी गेले होते शेतामध्ये तर इथं होतं बघा मोर. तर चला आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चॅनलला फॉलो करायला विसरू नका.